परी आणि राजकुमार. एक सुंदर, भव्य आणि चमचमणारा महाल, ज्यामध्ये मनमोहक कलाकृती, आकर्षक झुंबर, अनुपम प्रकाश, श्वेत संगमरवरी दगडांनी बनवलेली चमकदार फरशी, भिंतींवर सुंदर सुंदर कलाकृती, चारी बाजूला शिल्पकलेची अति सुंदर शिल्पकारी, सुखाने परिपूर्ण असं अद्वितीय दृश्य होतं. एका सुंदर राजसिंहासनावर राणी परी बसली होती. इतक्यातच परी लोकातील सगळ्यात सुंदर परी चित्रलेखाचं दरबारात आगमन झालं. चित्रलेखाचे सुंदर मनमोहक केस आणि मोठे मोठे सुंदर डोळे, सुंदर गुलाबी चेहरा, जसं सौंदर्याचं अद्भुत उदाहरण. ती खूप नेक, दयाळू आणि खरोखरच परोपकारी होती. तिच्यावर सगळे प्रेम करायचे. आई साहेब, तुम्ही माझी आठवण काढलीत? हो हो, ये चित्रलेखा. आता कशी तब्येत आहे तुझी? आता मी एकदम बरी आहे आई साहेब. आता मी नाचू शकते, गाऊ शकते आणि हवेमध्ये मस्तपैकी उडू सुद्धा शकते. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मला तुझी खूप काळजी वाटत होती, पण आता मी निश्चिंत आहे. जवळच एक दुसरी परी, जिचं नाव चित्रा होतं, हे सगळं ऐकून जळत होती. ती लहानपणापासूनच परी चित्रलेखावर जळत होती. राणी परी चित्रलेखाला म्हणाली, चित्रलेखा, जा आणि मज्जा कर. चित्रलेखा आपल्या मैत्रिणींसोबत बागेमध्ये पोहोचली. सुंदर मोठे मोठे पंख असलेला मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करायला लागला. चित्रलेखा अत्यानंदाने त्याला पाहून नाचू लागली. मनमोहक फुलपाखरं तिच्या गालांना चुंबन घेत होती आणि डोक्यावर बसू लागली. नवीन नवीन फुलं फुलायला लागली. संपूर्ण निसर्ग बहरायला लागला. काही अंतरावर उभी असलेली परी चित्रा हे सर्व पाहून जळत होती. चित्रलेखा परी पुन्हा एकदा राणी परीच्या राजमहालात गेली आणि राणी परीला म्हणाली, आई साहेब, तुमची जर परवानगी असेल तर मी पृथ्वी लोकावर जाऊन येऊ. मला पृथ्वीवासियांची मदत करायची आहे. चांगली गोष्ट आहे. तुझ्या मनात परोपकाराची भावना आहे. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. जर कुठे काही त्रास झाला तर माझी आठवण काढ. मी तुझी मदत करेन. आई साहेब, मला पण पृथ्वीवर जाऊ द्या. तू तिथे जाऊन काय करणार? मी चित्रलेखाची मदत करीन. अशी गोष्ट आहे तर तू सुद्धा सोबत जा. परी चित्रलेखा आणि चित्रा दोघीही राणी परीची आज्ञा घेऊन पृथ्वी लोकावर निघाल्या. दोघीही एका गावात उतरतात. गावातली छोटी छोटी घरं पाहून परी चित्रा नाक मुरडत असते. चित्रलेखा, ही कोणती जागा आहे जिथे तुम्हाला घेऊन आली आहेस? इथे चारी बाजूला विनाशाचे दृश्य दिसतायत. इथे सगळे गरीब, कुरूप आणि वाईट नशीबवाले दिसतायत. इथे सुद्धा साधी आणि सरळ माणसं आहेत. हे गरीब असले तरी मनाने फार छान असतात. चित्रलेखाने आपल्या हातात असलेल्या सितारा छडीला फिरवून म्हटलं, ह्यांचे वाईट दिवस दूर होऊ दे. त्यांच्या सर्व मुलांच्या, मोठ्यांच्या आणि म्हाताऱ्यांच्या शरीरावर सुंदर सुंदर कपडे आले. ते सगळे आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. एका मुलाने म्हटलं, हा तर चमत्कार आहे. अरे बघा, सगळ्यांच्या शरीरावर सुंदर कपडे आलेत. अरे देवा, हा कसला चमत्कार आहे. तुझी लीला परंपार आहे प्रभू. चित्रलेखा परी हसत होती आणि चित्राला फारच राग आला होता. एक गरीब आपल्या डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन चालत येत होता. चित्रलेखाने त्याचं ओझं थोडं कमी केलं. तो आनंदी होऊन लाकडाची मोळी आरामात घेऊन चालू लागला. चित्रलेखाने आपल्या छडीच्या चमत्काराने त्या सगळ्यांच्या घरात धान्य आणि सुखसोयीची साधनं पुरवली. त्या दोघी जंगलाच्या दिशेने जाऊ लागल्या. त्या उडत होत्या तेव्हा त्यांनी पाहिलं, एका सुंदर मुलाला एका मोठ्या अजगराने विळखा घातला होता आणि तो अजगर त्याला जीवे मारण्याची तयारी करत होता. चित्रा, चल आपण त्याची मदत करूया. चित्रलेखाने त्या जादुई सितारा छडीने
त्याच्या चमत्काराने अजगरला त्या मुलापासून वेगळं केलं. तो सुंदर युवक उठून उभा राहिला आणि त्याने सुखाने श्वास घेतला. त्याने समोर पाहिलं तेव्हा चित्रलेखा हसत उभी होती. आपल्या समोर अनुपम सुंदर अशी परी चित्रलेखा पाहून तो युवक आश्चर्यचकित झाला. त्याने त्याचे दोन्ही हात जोडले. हे देवी, तुम्ही माझा जीव वाचवून माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत. तुमचं शुभ नाव काय आहे? माझं नाव चित्रवीर आहे. तुमचं नाव काय? मी चित्रलेखा आहे. परी लोकात राहते. तुम्ही तुमच्याबद्दल सविस्तर सांगाल? मी या राज्याचा राजकुमार आहे, पण आता दारोदारी भटकतोय. काही वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांना एका दुष्ट राक्षसाने आपल्या गुहेत कैद करून ठेवलंय आणि माझं राज्यही त्याने हिसकावून घेतलंय. राजकुमाराची गोष्ट ऐकून चित्रलेखाला फार वाईट वाटलं. चित्रलेखा राजकुमाराला म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, सर्व काही बरं होईल. चित्रलेखाने आपल्या चमत्कारी छडीने एक छोटासा संपूर्ण परिपूर्ण असा महाल बनवला. हे राजकुमार, तुम्ही या महालात निवास करा. आता आपण पुढची योजना आखूया. ते तिघं त्याच महालात राहू लागले. चित्रापरी राजकुमारावर मोहित झाली होती. चित्रलेखाला सुद्धा राजकुमार खूप साधा आणि चांगला मनुष्य वाटला. चित्रलेखा जेव्हा पण कधी राजकुमाराशी गप्पा मारायची, ही गोष्ट चित्राला अजिबात आवडत नव्हती आणि ती जळत बसायची. ती चित्रलेखाचा साधा स्वभाव आणि परोपकाराच्या सवयीमुळे खूप चिडत असायची. चित्रा स्वार्थी होती आणि फक्त स्वतःचाच विचार करायची. चित्राने मनातल्या मनात चित्रलेखाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव मांडला होता. तिला कुठल्याही किमतीत तो राजकुमार हवे होता आणि तिकडे राजकुमाराच्या मनामध्ये चित्रलेखा बसली होती. एक दिवस चित्राने आपल्या जादूच्या छडीचा उपयोग करून चित्रलेखाचे दोन्हीही पंख जाळले होते. चित्रलेखाला फार वाईट वाटलं. चित्रा, हे तू काय केलंस? मी तुझं काय बिघडवलं होतं? राजकुमार धावत धावत आला आणि चित्राला बोलला, हे तुम्ही काय केलं? तुम्ही खूप वाईट केलं. चित्राला राजकुमारचं बोलणं अजिबात आवडलं नाही. तिला राजकुमाराला कुठल्याही प्रकाराचा त्रास द्यायचा नव्हता. आता आपण त्या जादूगर राक्षसाचा कसा बदला घ्यायचा? चित्रलेखाला राणी परीची आठवण आली. तिने त्यांची आठवण काढली आणि राणी परी समोरच हजर झाली. चित्रलेखाची अवस्था पाहून त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी रागाने चित्राकडे पाहिलं. तुला ह्याची शिक्षा मिळेल. चित्राने मान खाली केली. चित्रलेखाने राजकुमार बद्दल आणि दुष्ट राक्षसाबद्दल राणी परीला सर्व काही सांगितलं होतं. राणी परीने आपल्या शक्तीने चित्रलेखाला नवीन पंख दिले. ती आनंदी झाली. राणी परी चित्रलेखा, चित्रा आणि राजकुमाराला घेऊन त्या दुष्ट राक्षसाजवळ आली. जादूगर राक्षस या तिघांना पाहून जोर जोरात हसायला लागला. तुम्ही लोकही आलात. माझे गुलाम होण्यासाठी तयार व्हा. असं बोलून त्याने त्याची जादू तिघांवरही चालवली. राणी परी आणि चित्रलेखाने त्याच्या जादूला सडेतोड उत्तर दिलं. राक्षसाची जादू विफळ झाल्याने आकाशात धूर उडत होता. राक्षस चिडत होता, ओरडत होता आणि सुस्कारा सोडत होता. राणी परीने जादूच्या छडीने राक्षसाला जमिनीच्या वर उचललं. तो हवेत हात पाय मारत होता. चित्रलेखाने आपल्या जादूच्या छडीने त्याला गोल गोल फिरवलं. तो काही वेळ हवेतच गोल गोल फिरत होता, ओरडत राहिला आणि त्यानंतर जमिनीवर पडून झोपून गेला. चित्रलेखाने नंतर त्याला एका पिंजऱ्यामध्ये कैद केलं. ते तिघं गुफेच्या आत गेले आणि राजा राणी सोबत सर्व बंदिस्त कैद्यांना सोडवलं आणि बाहेर घेऊन आले. जादूगर राक्षस पिंजऱ्यामध्ये फिरत होता, ओरडत होता. राजकुमार आणि चित्रलेखाने प्रेमाने एकमेकांना पाहिलं आणि बघतच राहिले. चित्रापरी जळत बसली होती.
राजा राणी आणि राणी परीने चित्रलेखा आणि चित्रवीरला आशीर्वाद दिला. यातून ही शिकवण मिळते, आपण कुणाचीही घृणा आणि जळत बसू नये. आपण नेहमीच चांगली कामं केली पाहिजे. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment.